जिच्यावर चिमण्याने घरटे बांधले होते. घरटे खाली जमिनीवर पडले आणि चिमण्याची अंडी फुटून चूरचूर झाली. बेचारा चिमणी आणि चिमण्या आपल्या मुलांना आठवून रडू लागले. तेवढ्यात तिथे एक सुतार पक्षी आला. त्याने चिमण्याला रडताना पाहिलं आणि रडण्याचं कारण विचारलं. चिमण्या रागाने म्हणाली, माझी सगळी पिलं मारली गेली. त्या दुष्ट हत्तीने झाडावर हल्ला केला आणि सगळं संपवलं. तू मला मदत करशील का त्याच्याशी बदला घेण्यासाठी? मला त्याला मारायचं आहे. सुतार पक्षाला चिमण्याचं दुःख पाहवत नव्हतं. त्याने ठरवलं की तो चिमण्याची मदत करेल. मग दोघांनी मिळून हत्तीला मारण्याची योजना तयार करायला सुरुवात केली. सुतार पक्षाच्या आजोबांनी एक गोष्ट सांगितली होती, शत्रू फार मोठा असेल तर एकत्र येऊन त्याला हरवता येतं. योजनेसाठी सुतार पक्षाला त्याच्या 3 मित्रांची मदत लागणार होती, मधमाशी,